श्री नवनाथ भक्तिसार अलख निरंजन आदेश, अलख निरंजन आदेश। श्री गुरुदेव दत्त श्री नवनाथ महाराज की जय। श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथ महात्म्य। गोरक्ष जालंधर चरपटाक्ष अडभंग कानिफ मच्छिंदर रांद्या सौरंगी रेवानक भत्री संज्ञा भूम्या बरभुवर नवनाथ सिद्धा। श्री नवनाथ भक्तिसार हा श्रेष्ठ परम पावन प्रासादिक आणि अद्भुत असा ग्रंथ आहे। भक्तांना, साधकांना आणि भक्तिभावाने वाचणाऱ्यांना दिव्य अनुभव देणारा आणि इच्छा तृप्त करणारा असा हा ग्रंथ आहे। या ग्रंथात 40 अध्याय आहेत। यांची ओवी संख्या 7600 आहे। या ग्रंथांचा कर्ता धुंडीसूत मालुकवी या नावाचा आहे। तो नरहरी वंशातील असून श्रेष्ठ असा भक्त आहे। शके 1741 प्रमाथी नाम संवत्सरात ज्येष्ठ महिन्यात शुद्ध प्रतिपदेला हा ग्रंथ लिहून पूर्ण झाला असे लेखकाने शेवटी म्हटले आहे। रामायण आणि महाभारत यांच्यासारखाच श्रीमद भागवत हा ग्रंथ प्रसिद्ध आहे। भागवताच्या 11व्या स्कंधामध्ये निमिराजाशी नवनारायणाचे संवाद झाले आहेत। हे नवनारायण म्हणजे वृषभदेवांच्या 100 पुत्रांपैकी देवाचे 9 श्रेष्ठ भक्त म्हणून प्रसिद्ध आहेत। भगवान श्रीकृष्णांच्या आज्ञेने त्याने विविध अवतार घेतले। कवी नारायणाने मच्छिंद्र हे नाव घेतले, हरीने गोरक्ष हे नाव घेतले, त्याचप्रमाणे अंतरिक्षाने जालंधर, प्रबुद्धीने कानिफ, पिप्पलायनाने चरपट, आविर्होत्राने नागेश, द्रुमिलाने भरतरनाथ, चमसाने रेवण आणि करभाजनाने गहिणी अशी नावे घेऊन कलियुगात अवतार घेतले। मूळ श्री दत्तात्रेयांपासून हा नाथ संप्रदाय निर्माण झाला असून त्यापासून आतापर्यंत या संप्रदायात तेजस्वी पुरुषांची परंपरा चालू आहे। नाथ पंथातील सिद्ध पुरुष हे इतर संत पुरुषांपेक्षा अधिक गूढ चारित्र्याचे असल्यामुळे लोकांमध्ये त्यांच्याविषयीचे आकर्षण अधिक आढळते। त्यांच्याविषयी अनेक भारतीय भाषांमधून लोककथा आणि लोकगीते रूढ झालेली आहेत। या सुरुवातीच्या नवनाथांच्या प्रत्यक्ष काळानंतर सुमारे 4-5 शतकांनी या कथा नवनाथ भक्तिसार या ग्रंथात लेखकाने एकत्र केल्या आहेत। नवनाथांच्या चरित्र कथा या कोण्या एका ग्रंथकाराने रचलेल्या नसून त्या लोकांमध्ये आधी प्रचलित होत्या, रूढ होत्या। त्यांची ग्रंथकाराने आपल्या ग्रंथात कौशल्याने एकत्र बांधणी केली आणि एक भक्तिरस पूर्ण असा प्रासादिक व अद्भुत ग्रंथ निर्माण केला। घोर तप, ब्रह्मचर्याचे नैष्ठिक पालन, अपूर्व भक्तिभाव, अनन्य अशी गुरुनिष्ठा या सद्गुणांच्या जोरावर सर्व नवनाथांनी सिद्धी प्राप्त करून घेतली। या सिद्धीच्या साधनाने ते अद्भुत चमत्कार करीत, पण त्या सिद्धीचा त्याने कधीही गैरउपयोग केला नाही। स्वतःचे महत्त्व वाढविणे किंवा स्वतः ऐश्वर्य संपादन करणे हे त्यांच्या कधी ध्यानीमनीही नसे। या सिद्धीचा उपयोग निष्ठा व भक्तिभाव या गुणांची जोपासना सर्व समाजात व्हावी यासाठी त्यांनी केला। त्यामुळे लोककल्याण हे त्यांचे ध्येय साध्य झाले। सर्व शक्ती आणि सिद्धी या तपस्येने, भक्तिभावाने, गुरुसेवेने, समर्पण बुद्धीने आणि अखेर गुरुकृपेने साध्य करून घेता येतात हे त्यांनी स्वतःच्या चरित्राने आणि चारित्र्याने दाखवून दिले आहे। नवनाथांच्या चरित्रावरून निष्ठा, गुरुभक्ती, सेवा आणि त्याग त्यांची उत्तम शिकवण मिळते। अन्नदान करून सर्व जीवांना संतुष्ट करावे हे तत्व नवनाथ पंथातील सिद्धांनी अनुसरले होते। याला फार महत्त्व आहे। गुरुभक्तीने आणि निष्ठापूर्वक केलेल्या व्रतचरणाने नराचा नारायण होतो इतकेच काय, पण तो देवांवरही प्रभुत्व गाजवितो हे सत्य नवनाथांनी आपल्या चरित्रावरून दाखविले आहेत। नवनाथांची चरित्रे अद्भुत चमत्काराने परिपूर्ण आहेत। सर्वच पुराण वाङ्मयात असे चमत्कार आढळतात। नवनाथांच्या जन्माच्या कथा, त्यांच्या कर्तृत्वाच्या कथा, त्यांच्या संसाराच्या आणि उपदेश कथनाच्या अशा साऱ्याच कथा अद्भुत रम्य तर आहेतच, पण त्याबरोबरच त्या प्रत्येक
प्रसंगातून काहीतरी अमौलिक गुणाची शिकवणही मिळते. अशा या श्रेष्ठ ग्रंथांच्या मनापासून भक्तिभावाने केलेल्या पारायणाने भक्तांची मनोकामना पूर्ण होईल असा विश्वास आहे. अलख निरंजन अलख निरंजन आदेश, अलख निरंजन अलख निरंजन आदेश. श्री गुरुदेव दत्त श्री नवनाथ महाराज की जय.